शेगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांच्यावर 29 जानेवारी रोजी दुपारी काही गाव गुंडाकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ बालमटाकळीतील व्यापारी वर्गांनी आपापले व्यवहार बंद ठेवून झालेल्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून गावातील गावगुंडांना पर्यायाने आळा बसणे ही काळाची गरज असून म्हातारी मेल्याचे दुःख नाही, परंतु काळ सोकत चालला असल्याने गुन्हेगारीला आळा बसणे गरजेचे असल्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव देशमुख, सरपंच डॉक्टर राम बामदळे, तंटामुक्ती अध्यक्ष कासम शेख, मधुकर पाटेकर, विक्रम बारवकर यांच्यासह ग्रामस्थांनी हल्ल्याचा निषेधार्थ झालेल्या निषेध सभेतून गाव गुंडांना हद्दपार करण्याची ही मागणी केली आहे। जाहीर निषेध सभेत उपसरपंच सर्जेराव घोरपडे, माजी सरपंच भानुदास नानागलधर, माणिकप्पा शिंदे, चंद्रकांत पाटील गरड, कमुभाई शेख, हरिश्चंद्र घाडगे, रोहितदास भोगले, सुदामराव शिंदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज एक्सप्रेस करिता जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेगाव।